पाहायला मिळतोय या दोन माणसांची जितेंद्र आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली घुसले। मध्यरात्री मुंबईत कशामुळे झाला राडा? मध्यरात्री 12ची वेळ होती। अचानक पोलीस आले आणि जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला ताब्यात घेतलं। अगर सही मानों में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है। आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने। त्यानंतर विधिमंडळाबाहेर जितेंद्र आव्हाडांचं रौद्र रूप पाहायला मिळालं। पोलिसांनी ज्या गाडीत कार्यकर्त्याला घातलं त्याच गाडीसमोर जितेंद्र आव्हाडांनी ठिय्या मांडला। यावेळी आव्हाडांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत माघार घेणार नसल्याचं सांगितलं। 5-5 जण मारतात, 5-5 जण मारून पण इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो, ते चालतं तुम्हाला? आक्रमक जितेंद्र आव्हाड ठिय्या मांडण्यावर ठाम राहिले। कार्यकर्ता नितीन देशमुखला सोडत नसल्याचं लक्षात येताच जितेंद्र आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली घुसले। विधिमंडळासमोर मध्यरात्रीच हा सगळा राडा सुरू होता। अखेर पोलिसांनी कारवाई सुरू केली। जितेंद्र आव्हाडांना उचलत बाजूला नेलं। आधी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड तर नंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। काल आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार हाणामारी झाली। त्यानंतर मध्यरात्री हा सगळा ड्रामा झाला। त्यामुळे सध्या दोन्हीकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची भाषा आणि हा राडा पाहिला तर वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।